चा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नाशिक भगूर येथील सावरकर जयंती उत्सव समितीचे आधारस्तंभ भगूर गावचे सुपुत्र श्याम खंडेराव शिंदे हे लहानपणापासूनच शांत स्वभावाचे आणि मनमिळावू सर्वांमध्ये मिसळणारे। त्यांचे शिक्षण भगूर दारणा नदी किनारी असलेल्या राम मंदिर रोडवरील तीज विद्या मंदिर या शाळेतून सन 1983 ला 10वी पास झाले आणि पुढील शिक्षण नाशिक रोड येथील बिडको कॉलेजमध्ये बीकॉम करून सन 1991 साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले आणि ते सध्या सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून आर्थिक गुन्हे विभाग मुंबई येथे कार्यरत आहे। त्यांनी महाराष्ट्रातील अमरावती, नाशिक, जळगाव, नवी मुंबई अशा विविध ठिकाणी ड्युटी केलेली आहे। त्याचबरोबर मुंबई येथे व्हीव्हीआयपी यांचे सुरक्षितेसाठी असलेल्या विशेष सुरक्षा विभाग येथे 3 वर्षे सेवा केली, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागात 5 वर्षे सेवा केली। पोलीस खात्यात पोलीस महासंचालक सन्मान चिन्हासह आतापर्यंत एकूण 278 बक्षिसे मिळवली आहे। शिंदे यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी कुटुंब, मित्र, सहकारी तसेच 1991 चे बॅचमेट, हितचिंतक व नातेवाईकांचे प्रोत्साहन यामुळे सन 1991 पासून ते आज पावेतो पोलीस खात्यातील कर्तव्य निर्विघ्नपणे पार पाडू शकलो। त्यांनी केलेल्या कामाचे फळ म्हणून 26 जानेवारी 2023 रोजी पोलीस खात्यातील गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालं होतं। सदर पदक मंगळवारी दिनांक 29 जुलै 2025 रोजी महामहिम राज्यपाल CP राधाकृष्णन महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक व सन्माननीय वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र पोलीस यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या पदक प्रदान समारंभात श्यामराव शिंदे यांना प्रदान करण्यात आले। श्याम शिंदे यांचे वडील कैलासवासी खंडेराव वामनराव शिंदे हे 1966 सालाचे भगूर शहराचे पहिले शिवसेना शहर प्रमुख होऊन गेले। मुंबईनंतर सन 1966 रोजी शिवसेनेची पहिली स्थापना महाराष्ट्रामध्ये भगूर येथे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते भगूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करून भगूर येथे करण्यात आली। नाशिक शहरामध्ये अनेक मेडिकल स्टोअर उपलब्ध आहे, मात्र मेडिकल स्टोअरमध्ये औषधे पूर्ण किमतीमध्ये घ्यावी लागतात। म्हणूनच आता नाशिक शहरामध्ये नाशिककरांच्या सेवेत झेनो हेल्थ अस्सल औषधे मोठी बचत हे स्टोअर उपलब्ध करण्यात आले आहे। या स्टोअरमध्ये 60% डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे। जर आपल्याला कमी किमतीत औषधे घ्यायची असतील तर झेनो हेल्थ अस्सल औषधे मोठी बचत या स्टोअरला भेट द्या। हे स्टोअर मंगरूळ पंचवटी जेल रोड तसेच बिडको पॉइंट नाशिक रोड या ठिकाणी उपलब्ध आहे। नमस्कार, मेरा नाम सिद्धार्थ गादिया है। मैंने और गिरीश ने जेनो हेल्थ की शुरुआत करी है और हम ये जेनो हेल्थ जो हमारा एक मिशन है अफोर्डेबल हेल्थ केयर का, उसको लेकर हम नासिक में भी अब आ गए। नासिक के भी हर घर में, हर दूसरे घर में आज कहीं ना कहीं कोई ना कोई एक क्रोनिक एलिमेंट होगी ही होगी और क्रोनिक एलिमेंट की बढ़ती हुई दवाओं की कीमत आज हर घर को चिंतित कर रही है। चाहे वो क्रोनिक एलिमेंट खुद किसी को हो जिनके पास उसकी चिंता हो, या कोई बेटा अपने माता पिता के लिए उस चिंता में ग्रसित हो, क्योंकि दवाइयों की कीमत साल दर साल तो बढ़ती जा रही है और वो जिस दर से बढ़ रही है उस दर से आज हमारी इनकम नहीं बढ़ रही। तो ये एक चिंता का विषय डेफिनेटली है और इसी चिंता को दूर करने के लिए हम लोग जेनो हेल्थ को अब नासिक में भी लेके आए हैं। जेनो हेल्थ के मिशन की शुरुआत के हम एक अफोर्डेबल हाई क्वालिटी हेल्थ केयर लोगों को दे पाएँ, जिसमें सबसे बड़ा हिस्सा आज फार्मा का होता है, मेडिसिन का होता है। तो अफोर्डेबल हाई क्वालिटी हेल्थ केयर के टॉप मैन्युफैक्चरर के ब्रांड हम 60% तक की सेविंग में लोगों को दे पाएँ, ये मिशन हमने शुरुआत किया था आज से 8 साल पहले, मैंने और गिरीश ने। बॉम्बे में अब हमने करीब 200 स्टोर हमारे हैं, बॉम्बे पुणे मिला के करीब 30 लाख से ज़्यादा लोगों को हमने सर्व किया है।
उनके पिछले 8 साल में हमने 1000 करोड़ से ज़्यादा सेविंग्स उनको प्रदान की है, या हमने उनको एक जरिया दिया है जिससे वो सेविंग्स ले पाए। और अब यही चीज़, यही मिशन, यही सेवा भाव हम नासिक के लिए भी लेके आए हैं। आज 30 जुलाई को हम 3 स्टोर से इस मिशन की शुरुआत नासिक में कर रहे हैं, और हमारा एम है कि हम आने वाले साल 1.5 साल में करीब 30 ऐसी दुकानें नासिक में ला पाएँ, ताकि प्रत्येक नासिक वासी को इस चीज़ की तो चिंता ना करनी पड़े कि उनको दवाइयों में बहुत ज़्यादा खर्चा हो रहा है। वो जेनो से ब्रांडेड मेडिसिन, जेनरिक मेडिसिन, हाई क्वालिटी अफोर्डेबल ऑल्टरनेटिव्स, एवरीथिंग, आयुर्वेदिक, सर्जिकल, सारी चीज़ों पे बहुत अधिक सेविंग ले सकते हैं। एंड मेरा विश्वास है कि जिस तरह से हमने इस मिशन से बहुत लोगों को मुंबई और पुणे में सहायता दी है, या उनके साथ हम खड़े हुए हैं उनकी इस हेल्थ केयर जर्नी में, वैसे ही हम नासिक में भी बहुत सारे लोगों को आने वाले समय में इस इनिशिएटिव के द्वारा या इस संस्थान के द्वारा हम भी सेवा कर पाएंगे। थैंक यू वेरी मच। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम, आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया, आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज, आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे, आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम, आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम, आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मार्च महिन्यापासून निवेदन व चर्चेने प्रयत्न सुरू होते। पदोन्नतीकरिता पात्र शिक्षकांनी मे महिन्यात कागदपत्राची पूर्तता केली, परंतु शिक्षकांना पदोन्नती दिली नाही। प्रशासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणामुळे अनेक शिक्षक पदोन्नती विना निवृत्त झाले। ऑगस्टपर्यंत शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ मिळाला नाही, तर पुढे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकाच्या निवडणुकांच्या आचारसंहिता लागणार आहे। त्याचप्रमाणे जनगणनेचा कार्यक्रम सुद्धा आलेला आहे, त्यामुळे 1 महिन्यानंतर पदोन्नती होणार नसल्याची भीती पात्र शिक्षकांमध्ये आहे। आता पदोन्नतीच्या प्रक्रियेला वेग मिळावा व 6 शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे तात्काळ आदेश मिळावे व 28 केंद्रप्रमुख यांच्या पदोन्नतीचे आदेश निर्धारित वेळेत मिळण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर स्वतंत्र समता शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष गौतम पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहे। आज दुसरा दिवस असून जर सदर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असल्याचा इशारा दिलेला आहे। कनिष्ठ विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व सिनियर विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नत्या होतात। जिल्हा परिषद शिक्षकांना कोणत्याही अशा पदोन्नतीचा लाभ मिळत नाही, परंतु एक अधिकारी पदावर जर शिक्षक गेला तर त्याला फार मोठं समाधान वाटतं। याचंच एक पत्र शासनाने काढलं, आणि 31 मे पूर्वी पदोन्नती व्हावी असे शासनाने ठरवले। तसे पत्र जिल्हा परिषदेला आले, परंतु या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने या आदेशाला केराची टोपली दाखवली आणि कोणतेही प्रमोशन केले नाही। या पदोन्नतीकरता जे काही कागदपत्र, गोपनीय अहवाल व स्थायी व मालमत्तेचं जे पत्र मागितलं होतं ते शिक्षकांनी भर उन्हात दिलं, परंतु त्याची कोणतीही पूर्तता न करता ते थंड बस्त्यात ठेवलं। यासाठी आम्ही माननीय सीओ साहेब, 2 सीओ साहेब बदलले, त्यांना व शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले, संघटनेने चर्चा केली, पण कोणत्याही पत्राची दखल न देता आता तात्काळ करतो अशी चालढकलपणा केली। शेवटी आम्ही त्यांना उपोषणाचं पत्र सुद्धा दिलं, परंतु लगेच करतो, अंतिम टप्प्यात आलं असं त्यांनी आम्हाला सुचवलं, परंतु त्यांनी गंभीरपणे अशी कोणती गोष्ट घेतली नाही। त्यामुळे 15 दिवसापूर्वी आम्ही यांना उपोषणाचा इशारा दिला होता, आणि शेवटी कालपासून आम्ही नागपंचमीच्या दिवशीपासून
स्वतंत्र समता शिक्षक संघाच्या वतीने उपोषणाला बसलो. आज दुसरा दिवस. या संघटनेला प्राथमिक शिक्षक संघाचा, सेवानिवृत्त संघटनेचा, शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. जर आज या विषयावर तोडगा निघाला नाही तर उद्या मात्र तीव्र स्वरूपात असं आंदोलन करण्यात येईल असं संघटनेने ठरवलेलं आहे. या पदोन्नतीमध्ये 6 शिक्षण विस्तार अधिकारी आहेत आणि 28 केंद्र प्रमुखांच्या पदोन्नती थांबलेल्या आहेत, जे की अजूनपर्यंत त्यांनी हात लावलेला नाही. नुकताच एक अध्यादेश आला. त्या अध्यादेशामुळं पुन्हा केंद्र प्रमुखांच्या पदोन्नत्या रखडण्याची शक्यता आहे, परंतु त्या सुद्धा 15 दिवसात त्याचा निकाल लावावा अशी आमची रास्त अपेक्षा आहे. महिला आर्थिक विकास महामंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपले प्रलंबित व न्याय मागण्यासाठी आज अमरावती शहरात जोरदार मोर्चा आणि धरणे आंदोलन केलं. मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून झाली. तेथून शेकडो महिलांचा जमाव घोषणाबाजी करत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय. लोकसंचलित साधन केंद्रांना प्रशासकीय खर्च व मानधनाकरिता 25 लाखाचा निधी मिळावा. सीआरपी समुदाय साधन व्यक्ती यांना उमेद सीआरपी प्रमाणे 6,000 रुपये मासिक मानधन मिळावं. विम स्थापन गटांना उमेद प्रमाणे 30,000 रुपये करिता निधी RF मिळावा. गटांना 7% व्याज दरानं बँक कर्ज मिळावं. या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. तुम्ही मोर्चा काढला, काय प्रमुख मागणी आहे तुमच्या 3? आमच्या प्रमुख मागण्या हे आहे की आमचे जे समुदाय गाव स्तरावर काम करतात CRP, त्यांना उमेद अभियान जे केंद्र शासनाच्या अंडरमध्ये राबवत आहे, तर याच्यामध्ये आम्हाला आमच्या CRPंना 6,000 रुपये मानधन मिळावे हे आमची एक प्रथम मागणी आहे. जे आमच्या महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत CRP ताई काम करतात त्यांना फक्त 550 रुपये मानधन दिले जाते. सोबतच गट स्थापनेचं जे काम महिला आर्थिक विकास महामंडळ सुद्धा करत आहे आणि उमेद अभियान सुद्धा करत आहे, परंतु उमेद अभियानमध्ये हे जे आहेत व्याजाचा परतावा त्यांना मिळतो, परंतु महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जे काही आमचे बचत गट आहे त्यांना व्याजाचा 60% परतावा मिळत नाही आहे. हे सुद्धा केंद्र शासनाच्या आम्ही दोन्ही कामं करत आहोत, परंतु दोन्ही याच्यामध्ये आमचा दुजाभाव होत आहे. म्हणून आमची मागणी आहे की आमच्या सुद्धा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या गटांना 60% व्याजाचा परतावा याच्यामध्ये दिला जावं, ही आमची प्रमुख मागणी आहे. सोबतच आम्हाला अत्यल्प कमी व्याजदरानं का कर्ज मिळत नाही हा आमचा एक प्रमुख प्रश्न आहे. दारू पिऊन फायली तपासणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा. विजय वडेट्टीवार यांचं भ्रष्टाचाराचं पूर्णच झालेलं आहे. जर इतकी हिंमत कशी होती की अधिकारी नागपूरला कंत्राटदारांना बोलवतो, फाईल घेऊन येतो आणि दारूची बाटली रिझवत तो सही करतो आणि केवळ त्याच्यावर निलंबनाची कारवाई नाही तर हा सेवेत असा अधिकारी असावा का? ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री आहेत त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणा हा काय दर्शवतो आहे की धाक कोणाचाही नाही आणि आम्ही बिनधास्त, आम्हाला कोणी रोखू शकत नाही, अशा प्रकारची त्याची ताठरपणाची आणि हुकुमशाहीची भूमिका एकूण त्या अधिकाऱ्याची दिसते आहे. म्हणून त्याला सेवेतून काढून टाका. एक मेसेज द्या की पुन्हा अशा प्रकारची हिंमत कुठलाही अधिकारी करणार नाही आणि त्या सगळ्या प्रकरणाची त्याची चौकशी पण करा. त्याचीच काय करताय? सर्व त्या PWDचे अनेक प्रकरणं, मोठी मोठी प्रकरणं आहेत आणि त्यामध्ये 10, 15% अधिकची बिलं दिली गेलेली आहे आणि काम वाढवून दिलं गेलं आहे आणि एक्सप्रेशनच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात लूट चाललेली आहे. कामं बोगस केलेली आहे. पुरामध्ये पहिल्याच वर्षी बांधलेले रस्ते वाहून गेले, पुलं तुटलेत, खचलेत आणि इतका भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला सर्वस्व अधिकारी जबाबदार आहेत. खरं तर तो तर आहेच अधिकारी, पण त्या सगळ्या फाईलची चौकशी आणि त्या वरच्या अधिकाऱ्यांनी त्या कामावर व्हिजिट केली होती का? ते काम कुठले आहे? कामाची आत्ताची स्थिती काय आहे? नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.
बल्लापूरचे आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आजचा दिवस सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आलं. या अंतर्गत कॅन्सर निदान शिबिर, नेत्र तपासणी, मोफत उपचार सेवा, ज्येष्ठ नागरिकांना चालण्याची काठी, चष्मे, श्रवण यंत्रांचं वाटप करण्यात आलं. युवकांमध्ये जनजागृतीसाठी रक्तदान शिबिर घेण्यात आलं. भाजपा महिला मोर्चाच्या सविता कांबळे यांनी मोफत आरोग्य शिबिर समाजाच्या शेवटच्या घटकांसाठी असल्याचं सांगितलंय. तर भाजपा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष चांदभाई यांच्या मार्गदर्शनात दर्गा परिसरामध्ये ब्लँकेट, लाडू व विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यात आलं. जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांच्या सहकार्यानं हे उपक्रम यशस्वीरित्या पार पडले. मुनगंटीवार यांचा वाढदिवस समाजसेवेच्या माध्यमातून साजरा करण्यात आलाय. लोकनेते या चंद्रपूरचे सुपुत्र आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा जन्मदिवस. अर्थातच सुधीर मुनगंटीवार म्हणजे जनसामान्याचा कैवारी, जनसामान्याचा नेता. या समाजातील शेवटच्या माणसापर्यंत प्रत्येक प्रश्न सोडवण्याची ज्याची ताकद आहे, ज्याचे सदैव प्रयत्न आहे, असं खरं नेतृत्व म्हणजे सुधीर मुनगंटीवार. आज चंद्रपूरच नाही तर या महाराष्ट्राचं नाव गौरव करण्याचं काम आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवाराच्या माध्यमातून झालं. या देशाच्या कानाकोपऱ्यात सुधीर भाऊ मुनगंटीवाराच्या माध्यमातून चंद्रपूरचं गौरव झालं. आणि अशा या जनसामान्याच्या नेत्याचा, जनसामान्याच्या कैवाऱ्याचा म्हणजेच लोकनेते आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे भव्य असं मोफत आरोग्य शिबिर करण्याचा एकमेव उद्देश म्हणजे या समाजातील शेवटच्या माणसाला आज मोठमोठ्या डिसीज, मोठमोठ्या आजाराला पुढे जावं लागत आहे. तो स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देऊ शकत नाही आणि म्हणून हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. आज रक्तदान शिबिर विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आज समाजातील जनसामान्याला मोफत रक्त मिळत नाही, वेळेवर त्याला रक्ताअभावी जीव गमवावा लागतो आहे आणि म्हणूनच शेवटच्या माणसाचा विचार करत आदरणीय लोकनेते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान आणि आरोग्य शिबिराचं असं मोठ्या प्रमाणात चंद्रपूर शहरामध्ये आयोजन केलं आहे. आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना उदंड, निरोगी आणि राजकीय दणदणीत, राजकीय दमदार आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आहे. जुन्नर मतदारसंघाचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी फासे पारधी समाजाचा चोर म्हणून उल्लेख केलाय. त्याचबरोबर आदिवासी मंत्र्यांच्या बाबतीत देखील बोलताना अपशब्द वापरल्यानं पारधी आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे बुलढाण्यात पारधी समाज बांधव भगिनींच्या वतीनं आमदार शरद सोनवणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या फोटोला जोडे चपला मारून आंदोलन केलंय. भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी असताना आज महाराष्ट्र राज्यामध्ये जे जुन्नर विभागाचे आमदार, जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरद सोनवणे यांनी जाहीरपणे मीडियासमोर वक्तव्य केलं की पारधी समाज, गोवारी समाज, आणखी जे आदिवासीमध्ये येतात ते समाज चोर आहे. पारधी, विशेषतः फासे पारधी समाजाचं नाव घेऊन त्यांनी असा उल्लेख केला की हा फासे पारधी समाज चोर आहे, यांना कुठलेच त्यांना स्थान देऊ नये. शिवाय आमचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय अशोकजी उईके साहेब यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तुम्ही सांभाळून बोला म्हणून असं विचारणा केली असता त्यांना बोलायला गेलं तर त्यांना सांगितले की हा मंत्री मूर्ख आहे, हा चोर साला. या शब्दात आज या आमदार सोनवणे यांनी या फासे पारधी समाजाचा आणि आदिवासी विकास मंत्री यांना सुद्धा दबत नाही आणि यांचा सुद्धा अपमान केला, फासे पारधी सर्व समाजाचा अपमान केला. त्याच्यामुळे या आमदार सोनवणे यांचा आम्ही या सर्व समाज, आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र जाहीर निषेध या ठिकाणी बुलढाणा या ठिकाणी करत आहोत. एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. आज आमच्या या लोकशाहीमध्ये आम्हाला जीवन जगण्याचा कोणताही मार्ग नसताना सगळ्याच गोष्टी बंद, जागेवर अतिक्रमण शेती नाही, जागेवर घरकुल बांधण्यासाठी जागा नाही, आमच्या लोकांना शिक्षण नाही तर नोकरी नाही, अनेक प्रश्न आमच्या या समाजाचे प्रलंबित असताना आमच्या लोकांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला, खोक्या भोसलेंच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला, पेनटाकळी आपला बुलढाणा जिल्ह्यात भारत भोसलेंच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला, त्यांना तडीपार करण्यात आलं. 10वा वर्ग शिकलेला मुलगा त्यांचा पाय तुटलेला असताना त्यांच्यावर सुद्धा 5-5, 6-6 पोलीस स्टेशनचे गुन्हे दाखल करण्यात आले. आज अनेक समाज आमचा शिक्षण घ्यायचं तर कसं घ्यायचं, यानं जगाचं तर कसं घ्यायचं, शिकार हा व्यवसाय बंद, सगळ्या गोष्टी बंद, भिक्षा मागणं बंद, अतिक्रमण करणं बंद,
शिक्षण घेणं पण नोकरी. जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटी येथे पोहोचले आहे. उद्या ज्ञानेश्वरी मुंडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार आहे. त्याआधी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अंतरवाली गाठून जरांगे यांची भेट घेतली आहे. जरांगे यांची भेट घेतल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे या मुंबईकडे रवाना होणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन महादेव मुंडे यांच्या हत्येच्या तपासाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज मुंबईला निघण्यापूर्वी जरांगे यांची भेट घेतली. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नागपंचमीच्या दिवशी सर्वत्र नागाचे पूजन होते. मात्र अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील धामोरी या गावात गणपती बाप्पांचे 1.5 दिवसाकरिता आगमन झाले. 200 वर्षाहून अधिक कालावधीच्या या पारंपरिक उत्सवात गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचे आगमन होण्याकरिता अजून काही दिवस शिल्लक आहे. मात्र धामोरी या गावात गणपतीची स्थापना हनुमान मंदिरात सार्वजनिकरित्या केली गेली. या उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले. आगमन वाजत गाजत तर विसर्जन मिरवणूक शांततेत केली जाते. महाराष्ट्रातील धामोरी हे गाव एकमेव असू शकते की जिथे नागपंचमीच्या दिवशी आगमन झालेल्या 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पांचं पूजन केलं जातं. पूजेचा पहिला मान अमोल वारघडे परिवारातील सदस्यांना परंपरेने लाभला आहे. या लंबोदराचं दर्शन घेण्याकरिता गावातील लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली आपल्या पतीसह आवर्जून माहेरी आल्या होत्या. स्थापित झालेल्या 1.5 दिवसाच्या गणेशाच्या विसर्जन प्रसंगी मोठ्या संख्येनं गावकरी सहभागी झाले होते. श्री गणेशाची स्थापना आमच्या इथे मागील 250 वर्षापासून आमच्या पूर्वजांनी लावून दिलेली ही परंपरा आजही आम्ही जोपासत आहोत. गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणपतीची स्थापना केली जाते. तशीच नागपंचमीच्या दिवशी सायंकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. इंग्रजाच्या काळाआधी, जनपद काळाआधी सुद्धा ज्या शाळा भरायच्या त्या शाळेत तत्कालीन गुरुजींनी ही परंपरा सुरू केली आणि ती परंपरा आम्ही समस्त गावकरी मंडळी आजही मोठ्या हर्षोल्लासात साजरी करत आहोत. विशेष सांगायचं झाल्यास ज्याही मुलींचे लग्न होऊन मुली आपल्या सासरी गेलेल्या आहेत, या दिवशी सर्व समाजातील, सर्व धर्मातील सर्व मुली त्यांच्या पूर्ण परिवारासोबत या उत्सवात साजरा करण्यासाठी उपस्थित राहतात.